राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। 3.44 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे। 19 जिल्ह्यातील 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। नमो शेतकरी महासन्मान हप्त्याची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा। सरकार 82 शेतकऱ्यांचा जीव गेला, त्यांच्या कुटुंबाला मदत कधी देणार? 1,32,00,000 रुपयांचा निधी मागणी करून सुद्धा 1.5 महिन्यापासून प्रतीक्षा कायम। बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता 5 लाखापर्यंत 1 एप्रिलपासून होणार लागू। जिल्ह्यातील 1,60,000 पेक्षा शेतकरी घेतात याचा लाभ। आता 2 लाख कर्ज हवे असल्यास लागणार सर्च रिपोर्ट। शेतकरी कर्जमाफी कधी होणार? परतफेडीचे आकडे काय सांगतात? सरकारच्या निर्णयाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। बँकांच्या वाढल्या अडचणी, वर्षभरापासून परतफेड लटकली। लाडक्या बहिणींना देऊ 2100 रुपये प्रस्ताव मांडू, मुख्यमंत्री म्हणाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपयांचा हप्ता सुरू करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामधून दिले होते। हा जाहीरनामा 5 वर्षासाठी असला तरी मंत्रिमंडळासमोर त्याबाबत प्रस्ताव ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना विधान परिषदेमध्ये दिले उत्तर। आकरी पड जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार। विधानसभा विधेयक मंजूर। 30 ते 40 वर्षापासून असलेले 5000 एकर जमीन आता पुन्हा कासता येणार। सरकारही महसूल वाढणार। नुकसानीचं संरक्षण होऊन कित्येक महिने उलटले तरीही दमडी मिळेना। जुन्नर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे यंदाचा खरीप हंगामातील सोयाबीन होरपळून निघाले। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार। महावितरण पुढे थकबाकीचा डोंगर उभा, तर मार्च एंड तोंडावर वसुलीचं आव्हान। गाय गोठ्यासाठी अर्ज करा, 2.25 लाखापर्यंत अनुदान मिळवा। कुक्कुटपालन शेळी पालनासाठी दिला जातो शासन योजनेतून मदत। अतिवृष्टीचं अनुदान त्वरित द्या, शेतकरी संघटनेचं निवेदन। मागील वर्षी झालेला अतिवृष्टी अनुदान शासनाकडून जाहीर करण्यात आलेला असलं तरी अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नाही। तसेच सरकारने दिलेल्या कर्जमुक्तीचं आश्वासन देखील पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे सरकारने आश्वासन पूर्ण करावे अशा मागणीचं निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। ई-केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन धान्य होणार बंद, तर 100% ई-केवायसी होणे आता बंधनकारक असणार। शेतीमालाचे दर घसरल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात। बाजार समिती सोयाबीनसह तूर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर। दूध अनुदान रखडले, शेतकऱ्यांचे 152 कोटी रुपये अजूनही थकलेच। शेतकऱ्यांना 12,000 कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारामुळे रखडले। विरोधी पक्षनेते दानवे यांचा सरकारावर आरोप। राज्यपालाच्या अभिभाषणानंतर बोलताना विरोधी पक्षनेते दानवे यांना सौर कृषी पंप योजना, सिंचन पीक विमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची जोड उठवली। यावेळी जलसंपदा विभाग मोहिते कंबत चालवतात का, असा आरोप यावेळी दानवे यांनी केला। पीक विमा योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला, कृषी मंत्र्यांची विधानसभेमध्ये लेखी उत्तरात कबुली दिली। 20 लाख घरांना देणार मोफत सौर ऊर्जा, मुख्यमंत्री फडणवीस यांची गवाही। ग्रामीण भागातील रस्ते काँक्रीटचं करणार, भुईर मेट्रोची दिली डेडलाईन। कृषी दमदार तर उद्योग माघार, राज्यातील आर्थिक पाहणीचा अहवाल वास्तव। अर्थव्यवस्थेत वृद्धीवर 7.3 अपेक्षित असणार। हरभऱ्याची विक्रमी 2 क्विंटल आवक वाचणार, तर बाजार समित्यामध्ये सरासरी 5,275 रुपयांचा मिळतोय दर। बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध। शेतकऱ्यांनो, गाय गोठ्यासाठी तुम्ही अर्ज केलात का? 2.25 लाखापर्यंत अनुदान। शरद पवार ग्राम समृद्धी योजना, पशुपालन व्यवसायामध्ये भरभराटीसाठी मिळतो याचा मोठा। सीसीआयचा कापूस खरेदी केंद्रावर 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, पणन मंत्र्याकडून चौकशीचे आदेश। शासन व भारतीय कापूस निगमने किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्याची जबाबदारी सीसीआय केंद्र प्रमुखासह अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी, संचालक, कर्मचारी संबंधित जिनिंगधारकांना दिली होती। कमी प्रतीच्या दुधाला दिले ॲडव्हान्स, तर दूध उत्पादकांचे 2 कोटी रुपये देणे बाकी। दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, गुणप्राप्त वाढवल्याचा दुधाचं बिल वाढण्याची घाई। दिल्लीमध्ये महिलांना दरमहा 2500 रुपये मिळणार, तर महिला समृद्धी योजनेला सरकारी मंजुरी।